लखन यही जान के है जिनके लिए स्वयंवर चल रहा है। सीतामाईनं प्रभूकडे पाहिलं, लक्ष्मणावरही भावुक दृष्टी टाकली। सीतामाईनं डोळे बंद केले। सखी म्हणाली, का ग डोळे बंद केले? ज्याच्या दर्शनासाठी माझ्या पापण्या जन्मभर हालत होत्या सखी, त्या पापण्यांचाच प्रवास संपला। मी कृतकृत्य झाले। तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक। सखी म्हणाली, सीता चल गौरी पूजन करने, वे लोग कल भी आएंगे, हम आएंगे बगीचा। आणि म्हणून गौरी पूजन करण्यासाठी सीतामाई सखी समवेत गौरीचं स्तवन सुरू केलं। चलो पुष्पवाटिका में माँ सीता के साथ सर्वाणी हाथ वर करा। वाह वाह शाबाश। कल्याणी नवरात्र के दिन बस वही ताल। शाबाश। याद करो तुलजा भवानी। शंकर गिर पटरानी मोरी कल्याणी हो मारी तुटे कल्याणी हो जोग माया बीजा युग वखानी जोग माया बीजा युग खानी मोरी जोग माया। रामचंद्र गिर पटरानी मोरी जोग माया। रामचंद्र गिर पटरानी मोरी जोग माया। रावण कुल दिल मारी मोरी कल्याणी हो जोग माया। माती जायुग वखान मोरी जोग माया। माती जायुग खानी मोरी जोग माया। पांडव गिर पटरानी मोरी जोग माया। पांडव गिर पटरानी मोरी मारी तुटे तुटे कपल धर्मपुरी जाजू तुटली पीठ सिद्धीत यशनवती पीठ मौसम वृद्धि माँ भवानी तेन ज्ञान दे विस्मय
ध्यान दे अभय वरदान दे शंभुराणी मला दुःख ते दूर कर सुख भरपूर कर आस संकट गणमावदानी कुटुंब सुख दे सकमाई तथे मला संगमा चित्त दे भगवान मला संगमा चित्त दे भगवान मला संगमा चित्त दे भगवान कालीने कल्याणी उमा जय जगमाया माँ कालीनी कल्याणी उमा जय जगमाया। बोलिए गौरी माता की तुळजा भवानी माता की सप्तशृंगी माता की जय। गौरी स्तवनानंतर सीतामाईला शुभशकुन होऊ लागले। शुभशकुन म्हणजे सीतामाईचं डावं अंग चमकू लागलं। पुरुषाचं उजवं चमकलं पाहिजे आणि महिलांचं डावं हे शुभशकुन आहे। पुरुषाचं उजवं आमच्या वारकरी मंडळीला पाठ आहे। डावा डोळा लवे उजवे स्फुरत तसे पाहो कामापुरतं हा उजवी स्फुरत असे बाहो पुरुषाचं उजवं आणि महिलांचं डावं अंग चमकलं पाहिजे हे शुभशकुन आहे। अंग चमकलं पाहिजे 2 मिनिटाकरता। ज्याचं दिवसभर चमकतं त्यानं दवाखान्यात गेलं पाहिजे ते काही शुभशकुन नाही ना। ते नीट मर्यादा है। अंग फरकना चाहिए 1 मिनट के लिए। जिसका दिन भर फरकता है समझ लेना वो चमड़े की बीमारी है, नासिक के अस्पताल जाओ, वो शुभ शकुन नहीं। बाम अंग फरक न लगे। सीतामाई सखी संवेद सुनैना मातेकडे, राम लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्राकडे। विश्वामित्राने विचारलंच नाही उशीर का केला, रामानेच सांगितलं, गुरुदेव आम्ही बगीचात गेलो होतो, तिथं जनक राजाची मुलगी आली होती सीता। खूप सुंदर आहे महाराज, खूप सुंदर आहे। पाहण्या पाहण्यात तास कधी गेला तर कळलंही नाही। सांगल का विद्यार्थी गुरुजीला, का रे उशिरा आला? वेळेवर निघलो घरून गुरुजी, मग एक मुलगी बघितली रस्त्यात म्हणून उशीर झाला। सांगल जगाचा बाप आहे पण गुरुजवळ आड पडदा ठेवत नाही, सगळे सांगतो। ही अंतकरणाची विशुद्धी आहे। और अंतकरण की विशुद्धि होने के बाद आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है। मांगने के बाद मिलता है वो आश्वासन, न मांगते मिल जाता आशीर्वाद। मागितल्यानंतर मिळतं त्याला आश्वासन म्हणतात। ते पूर्वी तमाशे होते बाबा, तमाशात पहिला गण, मग गवळण आणि मग वग, रात्रभर चालायचा। बरं ते त्यांचेच माणसं बरं का जाधव पाटील, त्यांचेच माणसं, ते 10-12 फेटे बांधलेले म्हातारे त्यांचेच, तमाशातलेच। एक कडक कांजीचे कपडे घालून उभा राहायचा पुढारी त्यांचाच, एक लिखाणवालं बसलं ते त्यांचंच। मग वग सुरू व्हायचा, पुढारी उभा झाला हे पटकेवाले वरडायचे खालून, आता आठवण झाली का साहेब आमच्या गावची? शांत राहा, शांत राहा। काय शांत राहा? 5 वर्षापूर्वी आला होता ना, आता 5 वर्षांनी तोंड दाखवता, शांत राहा। काय अडचण काय आहे? अडचण काय आहे म्हणजे प्यायला पाणी नाही, असं आहे का? याचं पाणी घ्यायला लिहून ते एक लिहिणारच असते, वगच आहे तो। आजोबा बसा खाली, का पाणी मंजूर झालं तुमचं? मग दुसरं म्हातारं उठायचं, पाणी कसं येईल साहेब? का नदी नाही ना आमच्या गावात, असं आहे का? ए नदी लिहा रे, ते तेवढ्याच कामावर आहे। बसा बाबा, का नदी मंजूर झाली? मग तिसरं उठायचं, अहो नदी कशी येईल? का डोंगर नाही आमच्या गावात, असं आहे का? या डोंगर घ्या लिहून। मांगने के बाद जो मिलता वो आश्वासन, न मांगते मिल जाता आशीर्वाद। अंतकरण की विशुद्धि होने के बाद मिलता है। काशीच्या नगरसेठकडे भगवान बुद्ध भिक्षेला, आणि त्यांना खीर आवडायची भगवान बुद्धांना। नगरसेठने खीर केली, कमंडलू ठेवला भगवान बुद्धांनी दारात। खीर ओतणार तर चिखल दिसला कमंडलू मध्ये। नगरसेठ काशीचे म्हणाले, भगवान आपके कमंडल में कीचड़ भरा है। अच्छा तो मेरी गलती हुई, अभी धो के लाता हूँ। भगवान बुद्धांनी कमंडलू स्वच्छ धुवून आणला, पुन्हा ठेवला।
खीर वतली नगर सेठनी आणि नमस्कार करून म्हणाला, भगवान मुझे आशीर्वाद दो। आशीर्वाद की कीमत कितनी है नगर सेठ? आशीर्वाद बहुत कीमती होता है महाराज। और खीर तो 2 रुपए की। तो तूने पहली बार तुम्हारी 2 रुपए की खीर मेरे कमंडल में क्यों नहीं डाली? कीचड़ भरा था महाराज। देखो नगर सेठ, मेरे कमंडल में कीचड़ था तो तूने तुम्हारी 2 रुपए की खीर कमंडल में नहीं डाली। ये तेरा काया का कमंडल पूरा विकार से भरा है। मैं भी मेरा कीमती आशीर्वाद नहीं दे सकता। आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता कब? अंतकरण की विशुद्ध होने के बाद। बस विश्वामित्र बोल उठे, श्री राम सुफल मनोरथ होई तुम्हारे। सुफल मनोरथ, सुफल मनोरथ होई तुम्हारे। सुफल मनोरथ चलो होई तुम्हारे। सुफल मनोरथ होई तुम्हारे। राम लखन सुनी भय सुखारे। 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 सुफल मनोरथ होई तुम्हारे। सुफल मनोरथ होई तुम्हारे। सुफल मनोरथ होई तुम्हारे। सुफल मनोरथ सुफल मनोरथ सुफल मनोरथ। सुफल मनोरथ होई तुम्हारे। संध्याकर्म झालं, रात्र संपली। प्रातःकाळी स्नानादी कर्म आटोपल्यावर जनक राजाच्या वतीनं शतानंदजी आले। विश्वामित्राला नमस्कार करून म्हणाले, बाबा आपके साथ 2 राजकुमार है ना? हाँ, उनको साथ लेकर महाराज जनक जी ने सोयर मंडप बुलाया है। विश्वामित्र खड़े होकर बोले, चलो श्री राम लखन हम देखते हैं आज विजय किसकी होने वाली। लखन जी सामने आकर के बोला, मैं यहाँ जवाब दूं क्या बाबा? क्या विजय किसकी होने वाली? किसकी? जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है, विजय उसी की होने वाली। राम लखन विश्वामित्र जी के साथ सोयर मंडप के महाद्वार में आए। रंग भूमि आए तो भाई, असि सुधि सब पुरवासिन पाई। चले सकल काज पिसारी, बाल जुबान जरट नर नारी। बच्चे लोग, बूढ़े लोग, जवान लोग, महिला और पुरुष सब आने लगे। चलो जिन्होंने गांव पागल किया, वे वो 2 राजकुमार सौर मंडप में आए हैं। देख जनक फिर भई भारी, सुच सेवक सब लिए हंकारी। तुरंत सकल लोकन पै जाऊं, आसन उचित देव सब काऊ। जनक जी बोले, संभालो बाबा विश्वामित्र को, संभालो राम लखन को, सुरक्षित स्थल ले आओ।
उंच आसनावरती राम लक्ष्मण विश्वामित्र विराजमान. देशोदेशीचे राजा आपल्या आसनावर वेदिकेवरती धनुष्य धवल फुलाची माला घेऊन सीता सखी समेत. पण सर्वांचं लक्ष राम लक्ष्मणाकडे. जनक राजे म्हणाले, बंदीजन मेरा पन कहो. बंदीजन म्हणजे कुल थोरवी गाणारे भाट. राजा जनकाचे भाट उठले. दोन्ही हात वर करून सूचना देऊ लागले. बोले बंदी बचन बर, बोले बंदी बचन बर, सुनऊ सकल महिपाल. बोले बंदी बचन बर. बोले बंदी बचन बर, सुनऊ सकल महिपाल. पण विदे कर कई हम पूजा उठाए विशाल. दीप दीप में से खंड खंड में से राजा महाराजा हमारे महाराज जनक जी के मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो. सभी को पता तो भी बताना हमारा फर्ज है. आए हुए राजा लोग चंद्रमा के समान, धनुष आपके लिए राहु के समान है. सगळे राजे खुश झाले. पण हुशारी पहा, राजा जनकाच्या बंदीजनाची बोलण्याची हुशारी. आए हो राजा लोग चंद्रमा के समान है, धनुष राहू के समान. म्हणजे चंद्राला राहू ग्रासत असते, राहूचं चंद्र काही करत नाही. तसं तुम्ही चंद्रासारखे आहे आणि धनुष्य राहू सारखं आहे. दुसरं एक कारण, आप चंद्रमा के समान. कारण चंद्र स्वयं प्रकाशित नाही, परप्रकाशित आहे. इथे एक अयोध्येचा सूर्य बसलेला आहे, त्या सूर्यामुळे तुम्ही चमकता. आप चंद्रमा के समान. तिसरं कारण आहे, चंद्रावर गुरु पत्नीवर कुदृष्टी ठेवल्याचा कलंक आहे. तसं जगाची माय सीता, तिला पत्नी करायला आला तुम्ही. चंद्रमा के समान हो. चंद्राचं लक्ष्मीचं बहीण भावाचं नातं आहे. सीता साक्षात लक्ष्मी आहे. ती तुमच्या मनगटावर राखी बांधण्याचा तिचा अधिकार आहे. तिला पत्नी करायला आला. चंद्रमा के समान. राजे खुश, मुझ पर हाथ घुमाने लगे, कमर कसने लगे, अपने अपने इष्ट देव का ध्यान करने लगे, तैयारी करने लगे. सुनी पण सकल भूपय बिलासे भट महाणी अतिशय मन मागे परिकर बांधे उठे यकुलाई चले इष्ट देवन सरनाई तमकता कितक शिवतनु धरई उठई न कोटि भाति बलु करई जिनके कछु विचार मन माई चाप समीप मही बन जाई परिकर बांधे उठे यकुलाई. कमर कसने लगे, मुझ पर हाथ घुमाने लगे, धनुष के पास जाकर उठाने का प्रयास करने लगे. दिल के दाने के समान धनुष को नहीं उठा पाए. बहुत देर तक सर्व राजाने विचार केला. का रे, राजा जनकाला 10,000 पहलवानाच्या द्वारा धनुष्य ओढत आणता आलं. मग आपण 10,000 राजा मिळून उचललं तर काय बिघडत? काय बिघडत नाही. उठ. भूप सहसदस एक ही बारा लगे उठावन करही नटारा. भूप सहसदस एक ही बारा लगे उठावन करही नटारा. दगईन संसरासन कैसे कामी पचन सती मन जैसे. दगईन संसरासन जैसे कामी बचन सती मन जैसे. भूप सहसदस एक ही बारा लगे उठावन करही नटारा. भूप सहसदस एक ही बारा लगे उठावन करही नटारा. भूप सहसदस एक ही बारा लगे उठावन करही नटारा. दगईन संसरासन कैसे कामी बचन सती मन जैसे. 10,000 राजे एकदाच उठले.
सीतामाई सखीला म्हणाली 10,000 राजा मिळून जर धनुष्य उचललं तर मी नेमकी कोणाला माळ घालू. सखी म्हणाली तू समझती क्यों नहीं जानकी 10,000 का मतलब क्या होता है, क्या होता है. 1 के ऊपर 4 शून्य 10,000, 1 शून्य 10, पुन्हा शून्य 100, पुन्हा शून्य 1000, पुन्हा शून्य 10,000. मग तेच सांगते तुला. तो सिंहासनावर बसला का नाही अयोध्येचा राम, तो 1चा आकडा आणि बाकीचे राजे 0 जमा 10,000 का. 1 के ऊपर 4. खूप प्रयत्न केला पण तिळाच्या दाण्या इतकं धनुष्य हल्लं नाही. शेवटी सगळे 10,000 राजे उतरल्या चेहऱ्यानं आपल्या आपल्या आसनावर येऊन बस. रती बिन राजा रती बिन काज रती बिन मानवे लागत रती बिन सोन होय रती बिन राजा रती बिन काज रती बिन मानव लागत फिकर रती बिन साधु रती बिन संत रती बिन सोन न होय रती को. कभी गंग कहे सुन शाख पर, कभी गंग कहे सुन शाख पर रती बिन मानव एक रती को रती बिन मानव एक रती को रती बिन मानव एक रती. रती बिन राज रती बिन काज रती बिन मानव लागत फिकर रती बिन साधु रती बिन संत रती बिन सोन होय रती को. रती बिन राजा रती बिन काज रती बिन मानव लागत फिकर रती बिन साधु रती बिन संत रती बिन सोन न होय रती को. उतरल्या चेहऱ्यानं सगळे राजे आपापल्या आसनावरती येऊन बसले. सगळीकडे शांतता पसरली. आता आहे तशी कोणीच उठत नाही. महाराजा जनक उठले. दीप दीप के भूपति नाना आए सुनी हम जो पन उठाना देव धनुधरी मनुष्य शरीरा विपुल वीर आए रणधीरा. खंड खंड में से द्वीप द्वीप में से राजा महाराजा इकट्ठा होकर मेरे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो. कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर. देख लिया मैंने आपकी ताकत को. अब वादा कर मत करना कि मैं क्षत्रिय हूं. धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है. रागात बोलले जनक राजे पण तत्वाला धरून. सच कहते महाराज क्योंकि धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा नहीं किया. जो उठाने वाला बैठा उसी ने ब्रह्मा को पैदा किया. लक्षात आलं ना. राम कोण आहे? विष्णूचा अवतार. त्याच्या नाभीतून कमळ तिथून ब्रह्मदेव. म्हणून धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा नहीं किया है. आप अपने अपने घर जा सकते हो. तरी एकही उठत नाही. ते सज्जन राजे होते. अभिमानी राजांना म्हणाले का रे काही लाजा बिजा आहे का आपल्याला. म्हणजे तो उठून उभा राहिला मंडपात. तो मुलीचा बाप आहे. मुलीचा बाप काय म्हणतो? थांबू नका मंडपात, जा आपापल्या घरी. तरी थांबता कशाला? अभिमानी राजे म्हणाले थांबण्यात एक फायदा आहे. आता काय फायदा? अरे आपल्यानं धनुष्य नाही उचललं तर का अयोध्येचे पोरं उचलतील का? आणि त्यांनी नाही उचललं तर जनक जानकी कुवारी ठेवणार आहे का? मग जनक राजे साधू संताला विचारतील काय करावं. साधू संत म्हणतील आता हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार द्या. हत्ती समाजात फिरवा. ज्याच्या गळ्यात हार घालल त्याला जानकी देऊन टाका. असा जर निर्णय झाला आणि हत्ती हार घेऊन फिरला, योगायोग आहे जर त्याच्यात आपलाच नंबर लागला तर घरी जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा बसू 25 मिनिट म्हणून थांबले होते. तजऊ आस निज निज घर जाई लिखान विधि बैदेही दिया. कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर. हा अपमान सर्व राजांनी सहन केला. लेकिन तुलसी जी कहते 15 साल का लखन शेष का अवतार सुमित्रा का बेटा खड़ा हो गया और गुस्से में आकर के बोला जनक. कही जनक जैसे अनुचित बाणी विद्यमान रघुकुल मुनि रानी. कही जनक जैसे अनुचित बाणी विद्यमान रघुकुल मुनि रानी. सुन
कछु अभिमान, जो तुम्हारे अनुशासन पाऊ, कंदु कैव ब्रह्मांड उठाऊ। काके घट जिमि दारो फोरी, सकौ मेरु मूलक जिमि तोरी, ताऊ प्रताप महिमा भगवाना, को पूर्व पिना पुराना। लखन सकोट वचन सब बोले, टकमकान मही दिग्गज डोले, सकल लोग सब धूप डराने, सियहि हरस जनक सकुचाने। नाथ जाने असाय सुहाऊ, कौतुक करो बिलो कव सोऊ, कमल नाल जिमि चाप चढ़ाऊ, जो जन सत प्रमाण ले गाऊ। तो कही जनक जस्य अकुचित बानी, विद्यमान रघुकुल मुनिदानी, सुनहु बांधु कुल पंकज भानु, कहु भावन कछु अभिमानो। लखन सकोप बचन जब बोले, डगमगाई माई दिग्गज डोले, सकल लोग सब भूप डराने, सियहि हर्ष जनक सकुचाने। जनक आप चाहे तो पूरी मिथिला नगरी उठा के समुंदर में फेंक देता हूं, इतनी ताकत रघुवंशियों में है। मेरे बड़े भैया रामचंद्र यहाँ विराजमान, आप ऐसी बात कर रहे, कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर। सगे राजे विचार करता, बच्चा तो 15 साल का और बात बहुत बड़ी कर रहा, कुछ तो भी दाल में काला है। लक्ष्मणाच्या लक्षात आलं, आपल्या बापाच्या वयाचे राजे जनक आपण एकेरी भाषेत जनक म्हणतो, आणि उठताना दादाची रामाची परवानगी न घेता उठलो। माझा भाऊ राम रागावला तर नसेल म्हणून लक्ष्मणाने रामाकडे पाहिलं तर राम हसत होता, आणि रागातल्या माणसाला कोणी हसलं राग कमी नाही होत, डबल भडक ती अवस्था लक्ष्मण। बोले भैया आप भी उठते नहीं, मुझे भी आज्ञा नहीं देती, आप मुस्कुरा रहे हो। मैं क्रोध के मारे लाल हो गया हूं। प्रभु बोले लखन सच है, तू क्रोध के मारे लाल हो गया ना, तो सूरज तब निकलता है पहिले लाली होती, पूर्व दिशा तांबडी झाल्याशिवाय सूर्याचा उदय होत नाही रे लक्ष्मणा। आता कळालं समाजाला, लक्ष्मण रूपी पूर्व दिशा तांबडी झाली, राम रूपी सूर्याचा उदय होणार। अरे जब बाबा बोले कि क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर, तो सबसे ज्यादा गुस्सा मुझे आया था रे, लेकिन करे क्या, विश्वामित्र बाबा बैठे हैं ना रे, उनके इजाजत के बिगर उठना मर्यादा का उल्लंघन है। इशारा विश्वामित्र जी को था, विश्वामित्र समझ गए कि मेरा राम इजाजत मांग रहा, तो विश्वामित्र बोल उठे, श्री राम उठो। उठो राम भंजऊ भवतापा, बैठू तात परितापा, बैठू तात जनक परितापा। उठो राम भंजऊ भवचापा, बैठू तात जनक परितापा, बैठू तात जनक परितापा। श्री राम उठो, धनुष को तोड़ डालो। तो रामचंद्र मंचक पर खड़े हो गए, सब देख रहे प्रभु की ओर, आंखें बंद करके गुरुदेव को याद किया, माँ बाप को याद किया, विश्वामित्र को प्रणाम। खड़े 15 साल के, उदित उदयगिरी मंच पर, आगे बात है, उदित उदयगिरी मंच पर रघुवर बाल पतंग, उदित उदयगिरी मंच पर, उदित उदयगिरी मंच पर रघुवर बाल पतंग, विकसे संत सरोज सब, हर्षे लोचन भृंग जयो। मंच के नीचे आ रहे भगवान, मानो कोई शेर का बच्चा हिमालय के नीचे आ रहा, धनुष्याकडे पाहू लागले। सीतामाई सखीला म्हणाली, रावणासारख्यानं हल्लं नाही, हे 15 वर्षाचं पोर उचलल का? हे कार्य निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे म्हणून गणपतीची प्रार्थना सुरू केली। गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा, गणनायक
गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा आज लगी किन्नियत सेवा आज लगी किन्नत सेवा गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा बार बार बिनती सुनी मोरी बार बार बिनती सब सुनी मोरी और बार बिनती सुनी मोरी बार बार बिनती सुनी मोरी करहु चाप गुरु दाति थोरी करऊ चाप गुरु दाति थोरी करहु चाप गुरु दाति थोरी नायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा रामचंद्र प्रभु धनुष्याकडे पाहू लागले तर आपोआप हालायला लागलं. सब देख रहे क्या चमत्कार है, क्या हो रहा. लंबे हाथ करके उठाओ तो सभी को पता लगेगा अवतार हो चुका है. म्हणून एवढ्यात हजारो सूर्यासारखा प्रकाश मंडपात प्रत्येक राजाच्या डोळ्यापुढे फक्त प्रकाश. त्याच प्रकाशात रामचंद्र भगवान ने एक शेन के बीच लेत चढ़ावट खैचत गाड़े काहुन लखा देख सब उठाड़े लेत चढ़ावत खैचत गाड़े काहुन लखा सब उठाड़े जैसन मध्य राम धनु तोरा अरे भुवन तुनि घोर कठोरा जन मध्य राम धन तोरा भरे भुवन धन घोर कठोरा जैसन मध्य राम धनु तोरा भरे भुवन तुनि घोर कठोरा जन मध्य राम धन तोरा भरे भुवन धुनि धोर कठोरा जय जन मध्य राम धनु तोरा भरे भुवन धुनि घोर कठोरा. लेत चढ़ावत खेचत गाड़े काउन लखा देख सब ठाड़े. एक शेन के बीच धनुष के दो टुकड़े हो गए. धनुष भंग की आवाज हुई तो हिमालय की चट्टानें टूटने लगी. समुद्र खलबलाने लगा. नदियों का बहाव बदल गया. वृक्षों की पत्तियां झड़ने लगी. बड़े बड़े साधु की समाधि टूट गई. सूरज का रथ पूरब से पश्चिम जा रहा था, दक्षिण चला गया. सब सोच रहे क्या हुआ. तुलसीदास जी ने बता दिया. कोदंड खंडे वो राम तुलसी जयतर बचे उच्चारई तो सभी ने जय जय का बोलिए रामचंद्र भगवान की जय. धनुष्याचे दोन तुकडे झाल्यावर लक्ष्मणराव उतरले नाही. उडी टाकली सिंहासनावरून आणि एका उडीत पहिला सासरा गाठला. हे मी सांगतो हे ऐका. सासरा खाली मान घालून उभा जनक राजा छाती काढून लक्ष्मणराव आणि विचारलं, ए पागल बुढ़े 5 बजे से बकवास कर रहा था, क्षत्रिय नहीं क्षत्रिय नहीं क्षत्रिय. देखा मेरे भाई को 2 टुकड़े कर डाले टुकड़े. दूसरा है तो मुझे तो तोड़ के बताता हूं. फार शर्मिंदा झाले जनक. पुन्हा लक्ष्मणराव स्टेजवर आले. सीतामाई रामचंद्राच्या पुढे आल्या. आता इथून दिसेल तुम्हाला सीतामाईच्या हातात पुष्पमाला आहे. प्रभूनं थोडी मान वाकवलेली आहे, जास्त नाही. मर्यादा पुरुषोत्तम आहे. प्रभूला वाटलं आता जास्त मान वाकवली तर 2022 पर्यंत ही पद्धत होऊन बसेल की नवरीच्या पाया नवरदेवानं पडणे. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाः सत प्रमाणम कुरुते लोक तदनुवर्तते. ते वडील जे जे तया नाव धर्म ठेविती मग ये अनुष्ठिती सामान्य सकळ जबाबदारी आहे. आता मनोमन संवाद 2च मिनिटं घेतो. मनोमन संवाद आहे दोघाचा. हे नीट ऐका बारकावा. हातात फुलाची माळ घेऊन सीता, खाली मान घातलेला राम. रामचंद्र म्हणाले, जानकी क्यों देर लगा रे.
पहनो ना माला। सीता माँ मनोमन जवाब देते, आपने तो तोड़ने को देर लगाई थी भगवान, ये तो जोड़ने की बात है। तोड़ना जल्दी होता है, जोड़ना उतना जल्दी नहीं होता। अब मैं भी देर लगा रही, हिसाब बराबर हो रहा, खड़े रहो। अरे जानकी, मैं तेरे सामने सर झुका के खड़ा और सब राजा लोग सीना निकाल के मेरी तरफ देख रहे, करके तो देर लगा रही भगवान। क्यों? दुनिया को बताना है कि देखो रे, आप लोगों ने धनुष को हिलाया भी नहीं तो सीना निकाल कर बैठे हो। मेरे भगवान ने 2 टुकड़े कर डाले तो भी सर झुका के खड़े, इतने विनम्र मेरे प्रभु। वो तो ठीक है देवी, लेकिन तू महिला, मैं पुरुष, और महिलाओं के सामने पुरुष का इतनी देर तक सर झुका के खड़ा रहना शोभा नहीं देता। बोले पुरुष ज्ञान होता है भगवान, महिला भक्ति होती है, और भक्ति के आगे ज्ञान नम्र ही होता है। वैसे आता काय करावं बा प्रभूला वाटलं। प्रभूनं लक्ष्मणाकडे बघितलं, तो स्टेजवर होता, बघितल्यावर भावाभावाचं असेल काही झालं खुनाखानी, अशी अशी मान हलवली लक्ष्मणानं। ते विश्वामित्रानं पाहिलं, लखन बात क्या है रे, तुम्हारे भाई राम तुम्हारी तरफ देख रहे, तू मुंडी हिला रहा। गुरुदेव ये शादी का काम है ना, तो शादी में इशारे बहुत आते हैं, बुढ़े लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए। वो तो ठीक है भाई, लेकिन इशारा कौन से बात का? मेरा राम भैया इशारे से बोल रहा कि लखन तू शेष का अवतार है, पृथ्वी उठाने वाला है, तो जिधर जान की खड़ी तो उधर की पृथ्वी उठाओ तो ऊंचाई बढ़ेगी, माला पहनना आसान हो जाएगा। तूने क्या कहा? मैंने कहा भैया पृथ्वी उठाने वाला शेष का अवतार हो, लेकिन आधी थोड़ी उठाऊंगा, पूरी उठाऊंगा, अंतर उतना ही रहेगा, ये काम नहीं बन सकता। अच्छा, इस बात का था इशारा, तो ये काम कब बनेगा? अभी मुझे इजाजत दो, जाओ। लक्ष्मणाला परवानगी मिळाली, लक्ष्मणाला सवय होती दंडवत घालायची, आणि प्रभूला सवय होती आशीर्वाद द्यायची। जसा उतरला लक्ष्मण आला आणि विजयी भावाला साष्टांग दंडवत, प्रभूच्या लक्षातच आलं नाही, सवयीप्रमाणे लक्ष्मणाला आशीर्वाद देण्यासाठी भगवान वाकले। हार तयारच होता आईसाहेबाचा, जसा राम वाकला तसा गळ्यात हार घातला। जमलं ना? आता जमला, वा वा। आता एक 2 मिनिट, महिला आणि पुरुषामध्ये फरक काय? महिलांना काही आठवलं नाही वर पाहतोय ते, पुरुषांना काही सुचत नाही, पुरुषांना काही सुचत नाही ते वर पाहतंय, महिलांना काही आठवलं नाही खाली पाहतात। हा विचाराच्या दृष्टीचा फरक, विचार करण्याची पद्धत। जेव्हा विचार करतात ना महिला, तेव्हा खाली मान घालून, पुरुष आकाशाकडे पाहून। हा नैसर्गिक फरक आहे। म्हातारपणात मान हलते का नाही? पुरुषाची हलते, महिलांची हलते, पण महिलांची मान हलते म्हातारपणात, ती सरळ, पुरुषांची आडवी। माझं चुकीचं असेल तर आजचं रामायण संपल्यावर उद्या संध्याकाळच्या 5 पर्यंत काय काम आहे तुम्हाला? माना बघून या ना नाशिक जिल्ह्यातल्या, कधीही पहा तुम्ही। याचं कारण आहे, तिला आना म्हणायची सवय झालेली असते म्हातारीला जन्मभर। गोडे तेल आणा, गहू आणा, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, भाजीपाला आणा, कपडे आणा, या सवयीनं म्हातारं पुढं बघितलं अशीच करते, आणा आणा, आणि ते आणून आणून वैतागून गेलेलं असते। तिनं असं केलं की हे असं करतं, आता नाही, आता नाही, आता नाही। म्हातारे बैलासारखा राबलो, अख्खा जिल्हा आणला जन्मभर, या पाया पडतो, आता सुखानं मरतो, आता नाही, आता नाही, हे आडवं मैलास। जसा फरक आहे तसं विचार करण्याच्या दृष्टीचा फरक आहे। महिलांना आठवलं नाही, त्या खाली मान घालून विचार करतात, पुरुषांना सुचत नाही वर बघून। कारण पुरुषाचा आदर्श आकाश आहे, महिलांचा आदर्श धरणी आहे। सीतेचं रामासोबत झालेलं लग्न धरणीचं आकाशासोबत जुळलेलं नातं आहे। हात वर करा। आकाशासी जडले नाते, जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर
स्वयंवर झालं सीतेचे सर्वांनी म्हणायचंय. झालं सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर सर्वांनी. झालं सीतेचे स्वयंवर स्वयंवर हात वर थोडा आहे. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी हात जोडणे म्हणे नृपती तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पिली मी दशरथ पुत्रासी आज जानकी अर्पिली मी दशरथ पुत्रासी आनंदाने भरले डोळे भरले डोळे भरले डोळे मिथिले स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर हातवर, झाले हातवर. सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे श्रीरामाने सहज उचलले धनुष्य शंकराचे श्रीरामाने सहज उचलले धनुष्य शंकराचे श्रीरामाने सहज उचलले धनुष्य शंकराचे ओ श्रीरामाने सहज उचलले धनुष्य शंकराचे तृप्त झाले जनक नृपाच्या एकांतरीचे पूर्ण झाले जनक नृपाच्या हेत अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे उभे टाकले भाग्य सावळे भाग्य सावळे स्वयंवर झाले सीतेचे थोडा आहे, हात वर करा, थोडा आहे, थोडा जावा, हा. स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर सर्वांनी. झाले सीतेचे स्वयंवर राईट टाइम कार्यक्रम चालू आहे आपले. आता निवेदक निवेदन देतील, आरतीचे मानकरी आरत्या घेतील, तेव्हाच प्रत्येकाने जागा सोडायची, तोपर्यंत हालचाल करायची नाही.